सगळ्यांनीच लावले। मोबाईल कोण आहे? ओ मोबाईल फ्रेम मध्ये येतोय तुमचा, फ्रेम मध्ये येतोय म्हणूनच मी सांगितलं गेट मधनं आत आलो आणि तुम्ही प्रश्नाचा भडीमार केलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याचा अभ्यास करतो आणि आमची भूमिका त्याच्यानंतर मांडतो। आज माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी देखील विरोधक आक्रमक होणार आहेत, त्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विकासापेक्षा या सगळ्या गोष्टीमध्ये फार रस आहे। त्याच्यामध्ये कोण सामील असेल, त्याच्यामध्ये कोण युती असेल, त्याला पाठिंबा घालण्याचा काही संबंध येत नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची देखील चर्चा झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आदर, अबू आझमींनी काल केलेलं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर त्यांनी परत विविध गोष्टी त्याच्यासमोर ज्या आणलेल्या आहेत, असं वाटतं की अबू आझमीला वाचवण्याचं षडयंत्र हे महाविकास आघाडीचीच लोक करतात असं एकंदरीत। विरोधकांनी आज आंदोलन केलं पायऱ्यांवर, त्याच्यावर अबू आझमींच्या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी धिक्कार केला, मात्र सोबतच कोश्यारी ते कोरटकर हरामखोर अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा दिल्या गेल्या। मला सांगितलं तेच आवर्जून कालपासून मी हेच सांगतोय की अबू आझमीने जे वक्तव्य केलं होतं ते विधानसभेची कायदा बनवणारा एक सदस्य म्हणून केलेलं वक्तव्य होतं, त्याचा जाहीर निषेध आणि निलंबनाची मागणी आम्ही सभागृहामध्ये केली, परंतु त्याला त्यांचा ट्रॅक बदलण्यासाठी किंवा त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊन संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी वेगवेगळे कंगोरे समोर आणली। मगाशी पण हे सांगितलं की आत्ताच आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहे, काय माहिती दिलंय, त्याच्यावर काय उल्लेख आहे, हे सगळं घेऊन आम्ही जयकुमार गोरे आणि जयकुमार रावलांनी सुद्धा कारवाई करण्याची मागणी होते, त्याची चौकशी करण्याची। जयकुमार रावलांनी ज्या माजी राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील त्यांची जवळपास 28 एकर जमीन जी आहे ती हडपली असं मला असं वाटतंय की आता आम्ही सभागृहात आल्या ज्या आम्हाला काही गोष्टी माहिती नाही ते तुम्ही प्रश्न थोडेफार विचारले जातात त्याची माहिती घेतो। एक यादी जर मला दिली तर त्या सगळ्याचं मी प्रश्नपत्रिका सोडवतात, प्रश्नपत्रिका सोडवतो आणि नंतर पोडियमवर येतो। कोरटकरांवर अधिवेशन काळात कारवाई होणार का? अजिबात कुरघोडी कोणी कोणावर केलेली नाही, म्हणून म्हटलं सभागृहात तुमची प्रश्नावली माझ्या आता कानामध्ये ऐकून घेतलेली आहे, त्याच्यावर अभ्यास करतो, उत्तर लिखट मग कांग्रेस की तरफ से आरोप लगाया जा रहा है कि अमृत योजना घोटाले में सीएम साहब का ये बोला कि इसका इन्फॉर्मेशन जो मुख्य सचिव ने क्या लेटर दिया है, क्या उन्होंने किया है, उसका इन्फॉर्मेशन लेगी, उसके ऊपर बात रहेगा। मैंने आपका पूरा क्वेश्चन पेपर दिमाग में रखा है, अभी अंदर जाके उसका सब जवाब लिख के वापस में बाहर आके पीछे ले लिया, किताबों में लिखा हुआ था, इस वजह से मैंने बोला। छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज ये हमारे आराध्य दैवत है, उनके बारे में अगर कोई ऐसा बोल देता है तो उसको निलंबन ही करना चाहिए, हमारी मांग। सर संजय राउत कहीं ना कहीं बी टीम कहते हैं